बाळासाहेब द रिअल हिरो ही आपण करंट अफेअर्सची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. आता बरेच जण त्याच्या बाबतीत परिचित असतील. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा यांच्यामार्फत घेतली जाणारी कोणती स्पर्धा परीक्षा असेल किंवा केंद्र शासनामार्फत किंवा राज्य शासनामार्फत कोणत्याही स्पर्धा परीक्षा घेतल्या जात असतील तर त्याच्यासाठी ही सिरीज अत्यंत उपयोगी आहे. आपण ज्यांना ट्रिब्यूट करतोय ते आपले जे फाउंडिंग फादर्स आहेत, पर्टिक्युलरली डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, की ज्यांनी आपल्याला एक कानमंत्र दिला होता, थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली. यांना ट्रिब्यूट म्हणून आपण ही सिरीज चालू केलेली आहे. आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जे आहे याच्या मार्फत आपण आज या सिरीज मधलं लेक्चर क्रमांक 5 जे आहे ते करंट अफेअर्सचं ते बघणार आहे. बाळासाहेब द रिअल हिरो. आपण पुण्यात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था जी लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आपण ही आज जी येते करंट अफेअर्सचं लेक्चर बघतोय. माझा जो मोबाईल नंबर आहे तो आहे 9359825676. तुम्हाला काही स्पर्धा परीक्षांच्या विषयी शंका असेल तर तुम्ही या क्रमांकाला मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे PRES MPSC2. या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जिथे तुम्हाला वर्तमानपत्रातले येणारे करंट अफेअर्स मिळतील. ॲक्च्युली आम्ही तिथे पोलला क्वेश्चन्सही टाकत होतो, पण आता आपण ही सिरीज चालू केल्यापासून पोलला क्वेश्चन्स तिथे टाकत नाही. आपण डायरेक्टली एक आठवड्याचा रिव्ह्यू घेऊन आठवड्यामध्ये 30 ते 40 क्वेश्चन जे हायली इम्पॉर्टन्स असतील तर ते बघण्याचा प्रयत्न करतो. कदाचित ती संख्या वाढू शकते, पण आता मी एका लेक्चरला 30 क्वेश्चनचा साधारण. प्रश्न 124. खालील कोणती विधाने बरोबर आहेत? विधान ए, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून आहे. विधान बी, 2021-22 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असणार आहे. 1 फक्त ए, 2 फक्त बी, 3 दोन्ही ए आणि बी आणि 4 दोन्हीही नाही. तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेचं जे इयर आहे ते 1 जुलै ते 30 जून होतं, मात्र 2021-22 पासून ते 1 एप्रिल ते 31 मार्च असणार आहे. म्हणून दोन्ही ए आणि बी याचं उत्तर बरोबर आहे. हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचं जे इकॉनॉमी असतं, पर्टिक्युलरली अर्थशास्त्राविषयी किंवा करंट अफेअर्सचा. कारण काय होतं, आतापर्यंत 1 जुलै ते 30 जून इयर होता. आता मागच्या आठवड्यात बातमी आली होती या संदर्भात की रिझर्व्ह बँकेने काहीतरी 85,000 कोटी सरकारला दिले 9 महिन्याचे. मग ते 9 महिन्याचे का दिले, तर तिथे हिंदूमध्ये बातमी कव्हर केली होती की नाही, त्यांचं इयर जे ते आता फायनान्शियल इयर चेंज करणार आहेत आणि जसं केंद्र सरकारचं इयर असतं 1 एप्रिल टू तर ते त्या दृष्टीनं पुढे नेणार आहेत. ठीक आहे. सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच निधन झाले. ते खालील कोणत्या आंदोलनाशी निगडीत होते? 1 बिश्नोई चळवळ, 2 आप्पिको चळवळ, 3 सायलेंट व्हॅली चळवळ आणि 4 चिपको आंदोलन. लक्षात घ्या, सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरण तज्ज्ञ होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी पर्यावरणाशी क्षेत्राशी निगडीत काम केलं होतं. आणि सुंदरलाल बहुगुणा यांचं आता जे निधन झालं, त्यांनी हिमालयामध्ये जो सगळा हिमालय जो आहे तो पिंजून काढला होता चालत. कशासाठी? पर्यावरण संरक्षणासाठी. तर ते पर्टिक्युलरली जे होते ते चिपको आंदोलनाशी चळवळीत निगडीत होते. चिपको म्हणजे काय, तर आता जे उत्तराखंडमध्ये भाग आहे त्या हिमालयामध्ये जेव्हा जे लोक आहेत ते जंगल तोडायला आले, त्यावेळेला तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी त्या झाडाला मिठी मारली आणि मग त्या आंदोलनाला चिपको आंदोलन, हे जागतिक स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन नावाजलं गेलं असा विषय झाला होता. आणि म्हणून हे होतं. विष्णू चळवळ जी आहे ती पर्टिक्युलरली राजस्थानमध्ये घडून आली, ॲप्पिको चळवळ ती कर्नाटकमध्ये घडवली, सायलेंट व्हॅली चळवळ जी ती केरळमध्ये घडून आली. अशा वेगळ्या चळवळीत आता काय होतं, पर्यावरण तज्ञ डेट झाले तर त्याच्या बाकीच्या चळवळी ज्या आहेत त्याच्याशी निगडीत प्रश्न येऊ शकतो. म्हणून चिपको आंदोलन कोणाशी निगडीत आहे पर्टिक्युलरली, तर सुंदरलाल बहुगुणा. ते कोण होते? पर्यावरण तज्ञ होते. त्यांना पद्मश्री दिला होता, तोही नाकारण्यात आला. त्यांना कुठले पुरस्कार दिले त्याच्याविषयी सकाळला खूप चांगलं आर्टिकल आलेले, ते तुम्ही तिथे जाऊन वाचण्याचा प्रयत्न करा, कव्हर करण्याचा प्रयत्न करा. मी टर्मला टाकलेलं आहे. पण सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरण तज्ञ होते आणि ते चिपको आंदोलनाशी निगडीत होते. ठीक. प्रश्न 126. जागतिक जैवविविधता दिन खालील कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 15 मे, 2 17 मे, 3 22 मे आणि 4 24 मे. तर जागतिक जैवविविधता दिन जो आहे तो लक्षात घ्या 22 मे ला साजरा केला जातो. पर्टिक्युलरली हे प्रश्न फार वाईटल आहे. त्याची थीम कुठली आहे? 2020 ची थीम कुठली होती? 2021 ची थीम कुठली होती? तो कुठल्या दिवशीपासून साजरा केला जातो? हे तर तुम्हाला एक तर करंट अफेअर्सचे PDF मिळतील तुमच्या ईमेल ID ला, किंवा सेकंड जी थिंग येते म्हणजे काय की
क्लासमध्ये ज्यावेळेला करंट अफेअर्सचं लेक्चर होईल डिटेलमध्ये 2-3 तासाचं, ज्यावेळेला ऑफलाईनमध्ये आपण सुरू करू त्यावेळेला तुम्हाला ते सांगण्यात येईल. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक थीमवर पण मी एक लेक्चर घेणार आहे करंट अफेअर्सचं, पण ते शक्यतो ऑफलाईन मोडवर घेईन, कारण 45 मिनिटामध्ये हे कव्हर होणं शक्य होत नाही. आपण ते कव्हर होत नाही म्हणून ॲक्च्युअली रेकॉर्डेड लेक्चर्सला जाण्याचा प्रयत्न करतो. तर जागतिक जैवविविधता दिन जो आहे तो 22 मेला लक्षात ठेवा. डायरेक्टली प्रश्न येतात सीडीएसच्या परीक्षेला किंवा तुमच्या एमपीसीच्या परीक्षांना किंवा कोणत्याही परीक्षांना असे डायरेक्टली प्रश्न येतात की जागतिक जैवविविधता दिन वगैरे कधी साजरा केला जातो. बायोडायव्हर्सिटी काय आहे, अल्फा बायोडायव्हर्सिटी काय आहे, बीटा बायोडायव्हर्सिटी काय आहे, गॅमा बायोडायव्हर्सिटी काय आहे, बायोडायव्हर्सिटीची निगडीत करार काय आहेत, बायोडायव्हर्सिटी कमी का होते, हॉटस्पॉट काय आहेत, हा सगळा भाग जो आहे तो आपला पर्यावरणाशी निगडीत भाग आहे, तो त्या त्या लेक्चरला तुम्हाला शिकवला जाईल. ठीक आहे. पुढे प्रश्न 127, पहिला दिवस रात्र कसोटी सामना खालील कोणत्या दोन देशांच्या दरम्यान खेळला गेला? एक इंग्लंड ऑस्ट्रेलिया, 2 ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज, 3 इंग्लंड वेस्ट इंडिज, 4 ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड. लक्षात घ्या, आता हा प्रश्न काला होता एकदा, मला वाटतं सीडीएसला प्रश्न येऊन गेलेला आहे पर्टिक्युलरली. तर आता जी ते भारतीय महिला क्रिकेट टीम जी आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहे, ती त्यांचा पहिला दिवस रात्र कसोटी सामना गेला. कसोटी सामने अनेक खेळले गेले आहेत. पहिला दिवस रात्र डे अँड नाईट कसोटी सामना जो येतो, मग त्या अनुषंगानं ज्या काय बातम्या येतात त्या कव्हर करणं आवश्यक असतं. म्हणून ज्या पुरुषांच्या बाबतीत पहिला दिवस रात्र कसोटी सामना जो येतो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या दरम्यान खेळला गेला, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. एकदा सीडीएसला प्रश्न विचारलेला आहे कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेसला, मग त्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या परीक्षांना तो विचारणार नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशन वगैरे ह्या परीक्षांना तो प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न कव्हर केलेला आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न 128, भारताने त्याचा पहिला दिवस रात्र कसोटी सामना कोणत्या देशाच्या बरोबर खेळला? पर्याय क्रमांक 1 श्रीलंका, पर्याय क्रमांक 2 वेस्ट इंडिज, पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. तर भारतानं त्याचा पहिला दिवस रात्र कसोटी सामना आहे तो बांगलादेशच्या बरोबर खेळला. मला वाटते तो सामना इडन गार्डनला झाला होता. तर या गोष्टीने हे लक्षात ठेवा, समजा भारताच्या विषयी काही प्रश्न आला निगडीत राष्ट्रीय लेवलला किंवा ज्या काही आपल्या परीक्षा येतात त्या दृष्टिकोनातून, तो भारताचा कुठला सामना झाला ते. कुठली करंट अफेअर्स न्यूज कव्हर करताना एक तर पहिलं त्याचा भारताचा राष्ट्रीय लेवल काय आहे का, जर आंतरराष्ट्रीय लेवलला घेतली तर त्याचे भारतावर होणारे इम्पॅक्ट आहेत का, तर ती विचारली जाते जर कुठला अकॉर्ड झाला तर, आणि त्याच्यानंतर राज्याशी काही निगडीत असेल तर त्या दृष्टिकोनातून ते लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न 129, स्वेच्छाधिकारांच्या बाबतीत मेडिसिन्स ऍसेस पूल खालील कोणत्या संस्थेच्या अंतर्गत येतो? एक जागतिक बँक, 2 जागतिक व्यापार संघटना, 3 जागतिक आरोग्य संघटना आणि 4 संयुक्त राष्ट्र संघटना. तर लक्षात घ्या, बेसिकली काय झालंय आता जे रेमडेसिवीर इंजेक्शन होतं किंवा जे लसीचा प्रकार आहे याच्या बाबतीत काय होतं की पेटंट जे ते अमेरिकनच्या किंवा प्रगत देशांच्या कडे आहेत, आणि ते पेटंट जे ते आपल्या देशांना मिळत नाहीत किंवा जे लोक आहेत त्यांना लस उपलब्ध होत नाही. मग याच्या दृष्टीनं काय आलं होतं पर्टिक्युलरली की जे व्हॉलेंटरी लायसन्स आहे ते व्हॉलेंटरी लायसन्स द्या. तर असं करता येतं की व्हॉलेंटरी लायसन्स जरी दिलं तर त्या कंपनीची गुणवत्ता आहे का नाही, मग त्या ज्यांनी दिलेलं आहे त्यांना कसा हे मिळेल, रेव्हेन्यू मिळेल, या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटना याच्या अंतर एक मेडिसिन ऍसेस पूल आहे. आणि त्या मेडिसिन ऍसेस पूलमध्ये जी कंपनीकडे ते पेटंट आहे ती कंपनी त्या मेडिसिन ऍसेस पूलमध्ये ते ड्रग किंवा ते औषध उपलब्ध करून देऊ शकते. आणि मग ते औषध जे ते ज्या कंपनीला पाहिजे त्या मेडिसिन ऍसेस पूलमधनं ते उपलब्ध होऊ शकतं, आणि त्या संदर्भात त्या कंपनीला काहीतरी रॉयल्टी त्या कंपनी सेलवर देते. या संदर्भात हिंदूमध्ये आर्टिकल आलं होतं, त्यामुळे हा प्रश्न जनरली फार रिलेव्हंट ठरतो. जनरली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी IASची वगैरे परीक्षा होती त्या दृष्टिकोनातून की मेडिसिन ऍसेस पूल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत येतो, तर तो संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंतर्गत येतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 129 उत्तर काय 4 एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 130, स्वेच्छाधिकारांच्या बाबतीत टेक्नॉलॉजी ऍसेस पूल खालील कोणत्या संस्थेच्या अंतर्गत येतो? एक जागतिक बँक, 2 जागतिक व्यापार संघटना, 3 जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघटना. तर तेच आर्टिकल आहे, मी ते टेलिग्रामला टाकलेलं आहे ऍक्च्युली. तर स्वेच्छाधिकारांच्या बाबतीत त्यात आर्टिकलचं मला वाटतं टायटल असं की आपण जसं एड्स पण पॅन्डेमिक होतं ज्यावेळेला आला त्यावेळेला त्याचा प्रसार होईल आणि त्याच्यावर औषध नव्हतं, तर त्यावेळेला कसं मात केली एड्सच्या याच्यावर, तर त्या दृष्टिकोनातून ते आर्टिकल आलं होतं. त्या दृष्टिकोनातून टेक्नॉलॉजी ऍसेस पूल जो आहे तो जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत येतो. म्हणून प्रश्न क्रमांक 130चं उत्तर काय जागतिक आरोग्यासाठी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन टेक्नॉलॉजी ऍसेस पूल. आणि मागचा जो पूल बघितला आपण मेडिसिन ऍसेस पूल, तो कोणाच्या अंडर आहे पर्टिक्युलरली संयुक्त राष्ट्र संघटनेला. प्रश्न फर्स्ट वेळेत लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं लक्ष ठेवून हे करायला पाहिजे. बरेच जण उत्तर जागतिक व्यापार संघटना पण लिहू शकतात, आणि ज्यांचा अभ्यास असतो त्यांनी जर हे वाचण्यात आर्टिकल आलं नव्हतं, मी तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे जे आत्ताचं करंटमध्ये चाललेलं आहे तो तुमच्या बेसशी निगडीत करण्याची परीक्षा आहे. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित निगडीत करता आलं पाहिजे. वर्तमानपत्राचा संदर्भ कुठे आहे ते तुम्हाला जोडता आला पाहिजे. ठीक. अल एक्स मस्जिद खालील कोणत्या देशात आहे? एक
इराक, 2 इराण, 3 पॅलेस्टाईन, 4 इस्रायल. तर आता पर्टिक्युलरली ही पूर्व जेरुसलेम मध्ये, पूर्व जेरुसलेमवर पर्टिक्युलरली ताबा जो आहे तो इस्रायलचा. जेरुसलेम हे पवित्र स्थळ दोघंही मानतात, इस्रायली मानतं आणि पॅलेस्टाईनही मानतं. त्यामुळे त्यांच्या दोघांत आता जो तो वाद चालू झालेला आहे, त्यांच्यात मोठं युद्ध झालं. गेल्या वेळी ते तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्या कव्हर केल्या असतील तर तुम्हाला ते कळून जाईल. तर अल अक्सा मशीद ही तिसरं पवित्र स्थान मानतात मुस्लिम जे आहेत ते मक्का आणि मदिनानंतर. ते तसं हे की त्यांचे प्रेषित जे होते मोहम्मद पैगंबर ते पर्टिक्युलरली मक्का आणि मदिनामधून इथं आले होते, रात्री इथून ते स्वर्गात गेले होते किंवा त्यांना जन्नत प्राप्त झाली होती. त्यामुळे ते अल अक्सा मशीद आहे, तिथं ते माउंटन आहे, त्याला माउंट पेटन का काहीतरी नाव आहे, ते पण थोडं लक्षात ठेवा. तर अक्सा मशीदवरून आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जोरदार युद्ध झालं 11 दिवसांचं. त्याच्यानंतर त्यांनी तह केला. ऍक्च्युली दोन्ही देशांची अपरिमित हानी झाली. याच्या दृष्टीनं इस्रायलचे 2 चेहरे म्हणून एक आर्टिकल आलेले पर्टिक्युलरली सकाळला, मी ते कॉपी करून तुमच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले, तेही वाचण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर हिंदूला एक आर्टिकल आलं होतं इस्रायलच्या रिअलिटीवर, त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये कुठले कुठले करार नमुने ते वाचा, कारण ते त्या दृष्टीने प्रश्न येतो. फक्त प्रश्न हायलाइटेड न्यूज वाचू नका. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असतं की मोठ्या अक्षरातल्या जी बातमी ती वाचलं की हा झालं, ह्याला पुरस्कार मिळाला. नाही, डिटेल जे त्याच्या खालचं ते वाचलं पाहिजे, कारण त्याच्यावरून क्वेश्चन्स आता कन्स्ट्रक्ट होतात. तर डिटेल क्वेश्चन्स कन्स्ट्रक्ट होणं फार आवश्यक आहे, त्या दृष्टीने तुमचे प्रिपरेशन असले पाहिजे. ठीक आहे, पुढे प्रश्न 133. वेस्ट बँक आणि गाझा पट्टी खालील कोणत्या 2 देशांदरम्यानचा वादाचा मुद्दा आहे? 1 इराक आणि इराण, 2 रशिया सर्बाईन, 3 इस्रायल पॅलेस्टाईन आणि 4 इराण आणि सौदी अरेबिया. तर हा इस्रायल पॅलेस्टाईनचा मुद्दा मी आता सांगितलं. तर ऍक्च्युली काय आहे, हा वेस्ट बँक आणि गाझा पट्टी याच्यात डिटेल आर्टिकल आलेले की सुरुवातीला होता पॅलेस्टाईन, त्याच्यानंतर ज्यावेळेला जूनचा संवाद झाला त्यावेळेला जे ते लोक इथं आले, या ठिकाणी आले, त्यांनी इस्रायल लोकांचं कसं एक त्यांना मारून टाकण्यात आलं आणि त्या दृष्टिकोनातून जे तो इस्रायल देश निर्माण झाला 1948 ला संयुक्त राष्ट्र संघटनेला याला पाठिंबा दिला. त्याला अमेरिकेचा आणि याचा कसा पाठिंबा आहे, पूर्वोत्तर जे देश आहेत त्यांचा. आणि पर्टिक्युलरली त्यामुळे काय झालं जनरली की हा वेस्ट बँक आणि गाझापट्टी जी आहे ती इस्रायलने स्वतःच्या ताब्यात ठेवलेली आहे जनरली, आणि त्यातल्या लोकांचं काय केलेलं आहे, हे केलेलं आहे, त्यांना ब्लॉक केलेलं आहे जनरली, कारण ते पॅलेस्टाईन लोक जे असतात. मग त्याच्या संदर्भातली सकाळ आर्टिकल आहे, वेस्ट बँक काय, गाझापट्टी काय, इस्रायल काय, पॅलेस्टाईन काय, संघर्ष काय, या सगळ्या बातम्या ज्या त्या रिलेव्हंट आहेत तेव्हा आता कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्या दृष्टिकोनातून येतं. पोलीस भरती वगैरे सारख्या परीक्षांना साधा प्रश्न येतो. ज्यावेळेला तुम्ही हायर लेवलला क्लास 1 क्लास 2 ला प्रिपेअर करता त्यावेळेला परीक्षा थोडीशी अवघड होते. ठीक आहे, पुढे प्रश्न 134. हमास ही संघटना खालील कोणत्या देशाशी निगडीत आहे? 1 इराक, 2 इराण, 3 इस्रायल आणि 4 पॅलेस्टाईन. तर हमास ही संघटना पॅलेस्टाईनची आहे. आता हा प्रश्न जास्त रिलेव्हंट आहे का, पर्टिक्युलर हमासने अटॅक केला होता. हमास ही मुस्लिमांची संघटना आहे, त्याला जरी ती अतिरेकी संघटना टाईप असली तरी तिला पॅलेस्टाईन लोकांचा पाठिंबा आहे, कारण त्यांचं म्हणणं की याच्यामुळे आम्ही जिवंत आहे, नाही तर तिला मुस्लिम अस्तित्व, पॅलेस्टाईन हा देशच अस्तित्वात येणार नाही. भारताची या संदर्भातली भूमिका अशी आहे की पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे 2 देशांचं सोल्युशन असावं आणि या दोन देशांनी एकमेकांशी सहअस्तित्व असावं, असं भारताचं सोल्युशन आहे. भारतानं ज्याला पॅलेस्टाईनशी निगडीत ठराव झाला होता त्याला भारतानं मान्यताही दिली होती. आजचाही भारताचा तो स्टँड आहे, तो हिंदूमध्ये आला होता. जे पर्टिक्युलर युपीएससी तयारी करतात मेनच्या दृष्टिकोनातून, त्यांचा भारताचा पॅलेस्टाईनविषयी काय स्टँड आहे हा महत्वाचा आहे. कुठली आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना असेल, करार असेल किंवा काही घटना घडत असतील तर त्याचं भारताशी मत काय आणि भारताचा त्याच्यावर काय इम्पॅक्ट आहे हे ज्यावेळेला तुम्हाला समजेल आणि त्याच्या दृष्टीने तुमचे अँगल्स तयार होतील त्याला स्पर्धा परीक्षा तुम्हाला सोप्या वाटू लागतील, त्याला तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल अभ्यास करायला. कारण हा इंटरेस्ट निर्माण होणं कसं आहे की आपण वाचतोय ते निरर्थक आहे. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आपल्याला काही नाही, पण इस्रायल आपल्याला डिफेन्सचे फार मोठ्या प्रमाणावर जे ते हे प्रोव्हाइड करतो, इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे साहित्य आहे ते, संरक्षण उपकरण आहेत ते. पॅलेस्टाईनशी आपला मूळ मुद्दा काय, कारण पॅलेस्टाईन हा मुस्लिम संघटनेचा देश, बरेचसे जे मुस्लिम बहुल देश आहेत तेच त्यांचा काय होतं अरब देशातले, त्याचा त्यांना पाठिंबा आहे. मग अरब देशांकडून आपल्याला काय विषय की अरब देशाकडून आपण खनिज तेल आयात करतो आणि खनिज तेलावर आपलं बऱ्यापैकी सगळं चालू आहे. तेव्हा आपल्याला इस्रायलची पण वाकडापणा घेऊन चालत नाही आणि पॅलेस्टाईनची पण घेऊन शकत नाही, म्हणून आपला जो स्टँड आहे तो क्लिअर कट पाहिजे. आणि तो भारताचा स्टँड काय हे तुम्हाला कळलं पाहिजे की ज्यावेळेला तुम्ही मुख्य परीक्षेला जर समजा युपीएससीची कोण तयारी करत असेल केंद्रीय लोकसेवा आयोगाची, तर त्यावेळेला तुम्हाला ते कळलं पाहिजे की नाही यार हा संबंध आहे, इथे हे रिलेशन्स लागतात. ठीक आहे, पुढे प्रश्न 135. भारतीय महिला क्रिकेट संघ यांचा पहिला दिवसार्थ कसोटी सामना कोणत्या देशाबरोबर खेळण्यात आहे? अजून खेळलेला नाहीये. पहिला दक्षिण आफ्रिका, 2 ऑस्ट्रेलिया, तिसरा इंग्लंड आणि 4 बांगलादेश. तर भारतीय महिला संघ आत्ता जो जाणार आहे पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलियाला, आणि तो त्यांचा पहिला क्रिकेट कसोटी सामना त्यांच्याबरोबर खेळणार आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून हेही लक्षात ठेवा की हा प्रश्न आला बाय चान्स तर मी त्याच्यावर 2 प्रश्न तिथेही कन्स्ट्रक्ट केलेले. ठीक आहे, पुढे
प्रश्न 136 महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिला दिवस रात्र कसोटी सामना खालील कोणत्या दोन देशांदरम्यान खेळला गेला? एक इंग्लंड ऑस्ट्रेलिया, दोन इंग्लंड वेस्ट इंडिज, तीन ऑस्ट्रेलिया भारत, चार ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज. तर हा पर्टिक्युलरली इंग्लंड ऑस्ट्रेलिया देशामध्ये खेळला गेला, पर्टिक्युलर लक्षात घ्या. म्हणजे पहिला पुरुषांचा कुठल्या देशात खेळला गेला, भारत कोणत्या देशावर खेळणार, पहिला महिला कसोटी क्रिकेट सामना कोणत्या देशावर खेळला गेला आणि भारत कोणत्या देशावर खेळणार आहे. हे चारही प्रश्न रिलेव्हंट आहेत स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून. जर करंट अफेअर्सवर त्याच्यावर काही प्रश्न कन्स्ट्रक्ट करण्याचा आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता यावा. ठीक आहे, पुढे प्रश्न 137 भारतात सर्वात जास्त परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक कोणत्या राज्यात होते? एक गुजरात, दोन कर्नाटक, तीन दिल्ली आणि चार महाराष्ट्र. आता पर्टिक्युलर लक्षात घ्या, आतापर्यंत महाराष्ट्रात होत होती, पण काल परवा मी एक न्यूज वाचली त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे म्हणजे ऑल इंडिया रेडिओला की गुजरातमध्ये जास्त झाली आणि सेकंड क्रमांकाला महाराष्ट्र आहे. तरी पण तुम्ही एकदा चेक करा की कुठे, पण आय थिंक एफडीआय मध्ये या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी चेंज झालाय आणि गुजरातमध्ये सगळ्यात जास्त एफडीआय झालाय, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. बट स्टील आय प्रेफर की जे इकॉनॉमिक सर्वे वगैरे म्हणतात पर्टिक्युलरली ते म्हणतात की महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे, दोन क्रमांक गुजरातचा आहे. तर यू शुड चेक ऑन दिस आन्सर. पण एफडीआय कुठल्या देशात जास्त होते राज्यात भारतात? दोन प्रकारचे इन्स्टिट्यूशन जे गुंतवणूक होती त्याची एफआयआय आणि एफडीआय. एफआय म्हणजे काय, तात्पुरती इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअरमध्ये गेले कंपनीच्या वगैरे, त्याला म्हणतात एफआय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. एफडीआय म्हणजे काय, प्रकल्प उभारायला, मशिनरी उभारायला, जमीन उभारायला घ्यायला जर इन्व्हेस्टमेंट केली त्याला म्हणतात एफडीआय. एफडीआय हा जास्त सेफ पर्याय म्हटला जातो पर्टिक्युलरली. मग एफडीआय भारतात कुठल्या देशात जास्त होते गेल्या वर्षी जर म्हटलं तर ते गुजरातमध्ये असं बातम्यात आलं होतं, ऑल इंडिया रेडिओला माझ्या ऐकण्यात आलं होतं. पण तरी यू कॅन चेक दिस आन्सर. प्रश्न 138 खालील कोणता दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? एक 11 मे, दोन 12 मे, तीन 22 मे, चार 28 फेब्रुवारी. तर लक्षात घ्या, विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी म्हणून साजरा केला जातो आणि तंत्रज्ञान दिवस 11 मे म्हणून साजरा केला जातो. तिथे एक लक्षात घ्या, चुकलंय, 11 मे म्हणून साजरा केला जातो पर्टिक्युलरली. आणि हा का साजरा केला जातो पर्टिक्युलरली, तर पोखरणमध्ये आपण जी आण्विक चाचणी गेली होती ती 11 मे आणि 12 मे या साली गेली होती. त्याचं नाव होतं आणि बुद्ध हसला. बौद्ध पौर्णिमेला जी ती चाचणी करण्यात आली होती. म्हणून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न येऊ शकतो. तो का केला जातो मी आता सांगितलं की जी पोखरणला चाचणी केली होती बौद्ध पौर्णिमेला तर त्या दृष्टीने होतं. सकाळला त्या दृष्टीने आर्टिकल फार मोठं आलेलं आहे, फार चांगलं आर्टिकल आहे, ते आर्टिकल वाचा. त्या दृष्टीने तुमचा एमपीएससीचा दुसरा पेपर जो जीएसचा विज्ञान तंत्रज्ञान त्या दृष्टीने तुमचं कव्हर अप होऊन जाईल. पुढे प्रश्न 139 पोखरण चाचण्यांच्या वेळी डॉक्टर अब्दुल कलाम यांचे टोपण नाव काय होते? एक मेजर जनरल पृथ्वीराज, दोन मेजर जनरल नटराज, तीन मेजर जनरल बुद्ध आणि चार मेजर जनरल शक्ती. तर त्यांचं नाव होतं मेजर जनरल पृथ्वीराज. कारण त्यांनी पृथ्वी मिसाईल जे ते तयार केलं होतं. अजून एक शास्त्रज्ञ होते त्यांच्याबरोबर चिदंबरम, त्यांचं नाव ठेवलं होतं मेजर जनरल नटराज. आणि पोखरण चाचण्यांच्या प्रमुख कोण होतं तर डॉक्टर अब्दुल कलाम होते, एपीजे अब्दुल कलाम. आणि म्हणून ते पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती झाले आणि त्यांचं नाव होतं मेजर जनरल पृथ्वीराज. हा प्रश्न सकाळला चांगला आर्टिकल आलेलं आहे आणि मी ते पूर्ण वाचलेलं आहे. तुम्ही पूर्ण वाचा आणि त्या दृष्टिकोन तुम्हाला हा प्रश्न मी टाकलेला आहे. हा प्रश्न अतिशय रिलेव्हंट आहे, फार ठिकाणी कव्हर होणार नाही हा प्रश्न, पण तुम्ही जर बारकाईने वाचला तर हा प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेला किंवा पूर्व परीक्षेला कुठेतरी येऊन जाईल, जो कुठेच कव्हर होणार नाही पण तुमच्यामध्ये असेल. ठीक आहे, पुढे प्रश्न 140 2021च्या जागतिक आनंदी अहवालात यापैकी कोणत्या देशाचा क्रमांक पहिला आहे? एक डेन्मार्क, दोन स्वित्झर्लंड, तीन स्वीडन आणि चार फिनलँड. तर जो पहिला क्रमांक आहे तो फिनलँडचा आहे. फिनलँड सलग 2018 पासून चौथा का पाचवा देश जो आहे तो आनंदी अहवाल आहे. मग त्याच्यामध्ये आर्टिकल आलं होतं फिनलँडमध्ये काय आहे आणि सकाळमध्ये रविवारच्या सकाळला आर्टिकल आलं होतं. त्या दृष्टिकोनातून वाचा. मी तुम्हाला सांगितलं की संडे जो आहे तो रिडिंग डे ठेवा. जे रविवारचे न्यूजपेपर्स असतात जेवढे तुम्हाला मिळतील ऑनलाईन ऑफलाईन मिळतील ते वाचण्याचा प्रयत्न करा. बऱ्यापैकी तुमच्या विचारक्षमता होतील. मी असं म्हणत नाही करंट अफेअर्सशी रिलेटेड वाचा किंवा स्पर्धा परीक्षांची निगडीत अवांतरी वाचन ठेवा. साहित्य क्षेत्र असेल, फिरण्याच्या क्षेत्रात असेल, पर्यटन क्षेत्रात असेल, तंत्रज्ञान क्षेत्रातलं असेल, यानं तुमचं काय होईल एक नॉलेज बेस तयार होईल की जो तुम्हाला आयुष्यात फार उपयोगी पडेल. जी वर्तमानपत्र असतात, न्यूजपेपर असतात, रोजची रोज तर एक दीड तास तुम्ही घालवाच, पण संडेला साधारणतः तुम्ही सकाळी 8 ते दुपारी 12 1 पर्यंत किंवा संध्याकाळी दुपारनंतर 4 ते संध्याकाळी 8 हे वर्तमानपत्र वाचण्यात जर वेळ घालवला तर पर्याय पुरवून येतात. सकाळला सप्तरंगाची पुरवणी, लोकसत्ताला लोकरंगाची पुरवणी येते, त्याच्यानंतर ऑक्सिजन म्हणून पुरवणी मला वाटते लोकमतला का काय येते, इंडियन एक्सप्रेसला पुरवणी येतात. तर हे पेपर्स वाचत चला, यानं तुमचं ज्ञानाची कक्षा आहे ती वृद्धावल आणि काय क्षेत्रात कुठल्या संधी आहेत किंवा काय कुठं चाललेलं आहे जग याच्या दृष्टीने तुमचा एक आवाका किंवा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. एक दिवस आठवड्यातला आपण त्यासाठी घालवू शकतो की स्वतःसाठी एक हॉबी डेव्हलप करा की जी फार चांगली आणि फार उपयोगी ठरेल. ठीक आहे, पुढे प्रश्न 41 A76 काय आहे? एक नासा
चंद्रावर निर्माण करत असलेली नवी वसाहत, जैवविविधता याच्यासाठी 134 देशातून प्रवास करणारे जहाज, जगातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे पहिले जहाज, अंटार्क्टिका खंडापासून वेगळा झालेला हिमनग. तर A17 हा अंटार्क्टिका खंडापासून झालेला वेगळा हिमनग आहे, जो सगळ्यात मोठा हिमनग आहे. आणि आता त्याचे आर्टिकल लोकसत्ताला आलं होतं, सकाळी आलं होतं, हिंदूला आलं होतं. मी ते टाकलेलं A76 काय, डायरेक्टली प्रश्न येतो A76 काय, मग अंटार्क्टिका काय आहे, अंटार्क्टिकाशी निगडीत भारताच्या भूमिका काय आहेत, तिथे भारताचे कुठले रिसर्च स्टेशन्स आहेत, मग अंटार्क्टिकाचे निर्माण काय वाद आहेत का, तिथे काय तिथे अभ्यास करून आपल्याला काय प्राप्त होणार आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा त्याच्यावर कसा इम्पॅक्ट होतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्याशी निगडीत येतात, त्या आर्टिकलमध्ये मेन्शन होतात. पण A76 काय आहे, अंटार्क्टिका खंडापासून वेगळा झालेला हिमनग. ठीक आहे, पुढे प्रश्न 142. संगीतकार लक्ष्मण यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे मूळ नाव काय होते? 1 सुनील हेंद्रे, 2 जयेश शिंदे, 3 राजेश खानविलकर, 4 संजय पाटील. तर लक्षात घ्या, संजय पाटील असं त्यांचं होतं. संगीतकार राम लक्ष्मण, म्हणजे पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं लक्ष्मण तर हम आपके है कौन किंवा मैंने प्यार किया सॉरी हम आपके है कौन मैंने प्यार किया या संगीताला त्यांनी ते संगीत दिलेलं आहे, म्हणून त्यांचं संगीतकार यांचं पण त्यांचं मूळ नाव काय असा प्रश्न येऊ शकतो. तर मूळ नाव काय त्यांचं? संजय पाटील. आणि राम लक्ष्मण अशी ती जोडी होती. राम यांचं नाव काय? सुनील हेंद्रे. म्हणून राम यांचं नाव सुनील हेंद्रे आणि लक्ष्मण यांचं नाव काय? संजय पाटील. करंट अफेअर्सला पर्टिक्युलरली कुठेही म्हणजे सेंट्रल लेवलपासून स्टेट लेवलपर्यंत प्रश्न येऊ शकतो, कारण ते राष्ट्रीय लेवलचे संगीतकार होते. असं काही नाही की देशात, पण महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांना हा प्रश्न जास्त रिलेट होतो की लक्ष्मण यांचं मूळ नाव काय होतं, तर त्यांचं मूळ नाव होतं संजय पाटील. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे प्रश्न 143. ओमप्रकाश भारद्वाज यांचे नुकतेच निधन झाले, ते खालील कोणत्या खेळाशी निगडीत होते? 1 नेमबाजी, 2 कुस्ती, 3 बॉक्सिंग आणि 4 हॉकी. तर ते बॉक्सिंगशी निगडीत होते. बॉक्सिंगमध्ये त्यांनी अनेक कोचिंग कामं केली, त्यांना मला वाटते द्रोणाचार्य पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्यामुळे त्यांचं नुकतं निधन झालं, त्यामुळे ते कोणत्या खेळाशी निगडीत होते असा प्रश्न येऊ शकतो. तो ओमप्रकाश भारद्वाज जे ते पर्टिक्युलरली बॉक्सिंग या खेळाशी निगडीत होतो. मी मागच्या आर्टिकलला कव्हर केलं होतं. चंद्रा म्हणून जे निधन झालं ते कशाशी निगडीत होते? टेबल टेनिसशी. तर अशा प्रकारे क्वेश्चन्स करंट अफेअर्सशी कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करा. आपण एक ज्यावेळेला ऑफलाईन लेक्चर चालू होईल त्यावेळेला याचा एक रिव्ह्यू पण घेऊया की मी या बातम्या नुसत्याच काढत नाही, तर मी नुसतं टाईप करूनही ठेवलेल्या आहेत वर्डला. त्या वर्डला बातम्या आपण पीपीटी मध्ये कन्वर्ट करून त्यावेळेला एक रिव्ह्यू घेणार आहोत. ज्यावेळेला ऑफलाईन लेक्चर चालू होतील त्यावेळेला तो जास्त करून महिन्याचा रिव्ह्यू असेल, पण आता मात्र या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे चिकूसाठी भौगोलिक निर्देशांक खालील कोणत्या शहराला प्रदर्शित करण्यात आला? 1 पालघर, 2 ठाणे, 3 रायगड आणि 4 पुणे. तर पालघरला घोळवळचे जे चिक्कू आहेत त्याला भौगोलिक निर्देशांक प्रदान करण्यात आला, म्हणजे त्याला म्हणतात जिओग्राफिकल GI म्हणतात त्याला. GI टॅग दिला, बरोबर. जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणजे काय? पर्टिक्युलरली एखाद्या ठिकाणचं जर फळ असेल किंवा एखादी त्या ठिकाणी वस्तू तयार होत असेल की त्याला स्थानिक महत्व असेल आणि त्याच्यामुळे ती खूप प्रसिद्ध असेल. म्हणजे जसं चिकू पालघरला तयार झाले गोलवड, तर तिथल्या मातीचा, तिथल्या मृदेचा, तिथल्या हवामानाचा, तिथल्या पर्यावरणाचा त्या परिणाम चिकूच्या फळाला एक विशिष्ट चव येते की जी इतर ठिकाणी जरी ते चिकूचं बी लावलं तरी येत नाही. मग अशा फळांना तिथल्या सगळ्या लोकांची सामूहिक मालकी असते, त्यामुळे एक ब्रँड तयार होतो. मग असा भौगोलिक निर्देशांक दिला जातो पर्टिक्युलरली. हा कशाशी निगडीत आपण बघितलं होतं? तर ट्रिपशी रिलेटेड, ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर तो पालघरमध्ये आहे. पर्टिक्युलरली 144 उत्तर 1 आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे 145. पलक कोहली आणि पारुल परमार या पॅराऑलिम्पिकसाठी निवड झाली. पॅराऑलिम्पिकसाठी निवड झालेली त्या पहिल्या भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहेत. 1 विधान ए बरोबर, 2 विधान बी बरोबर, दोन्ही ए आणि बरोबर, दोन्ही विधाने चूक आहेत. तर लक्षात घ्या, दोन्ही विधानं बरोबर आहेत. पलक कोहली आणि पारुल परमार या बॅडमिंटनशी निगडीत आहेत आणि त्यांची पहिल्या बॅडमिंटन तिथे पॅराऑलिम्पिक. पॅराऑलिम्पिक म्हणजे काय? दिव्यांगांसाठी जे ऑलिम्पिक घेतलं जातं त्याच्याशी निगडीत आहे. प्रश्न कसा येऊ शकतो स्प्लिट होऊन? पलक कोहली आणि पारुल परमार कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? किंवा असाही प्रश्न मी जसा कन्स्ट्रक्ट केलाय तसा येऊ शकतो. दोन्ही प्रकारे प्रश्न आला ते तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे, पुढे चक्रीवादळ यास असे नाव खालील कोणत्या देशाने दिले आहे? 1 थायलंड, 2 म्यानमार, 3 ओमान आणि 4 फिलिपाईन्स. तर ओमान देशानं त्याला नाव दिलेले यास. आपण बघितलं तौक्ते वादळ अरबी समुद्रात तयार झालं होतं आणि त्याला म्यानमारनं नाव दिलं होतं. जो काय होता तौक्ते काय होता? एक विशिष्ट प्रकारचा सरडा आहे की ज्याचा आवाज वेगळा असतो, त्याला ते नाव दिलं होतं. ओमेन चक्रीवादळाला नाव दिलं यास्कून दिलेले, तर ओमेन देशानं दिलेले. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर मला वाटते आणखी काही जी देशांची नाव आली होती त्या दृष्टीने मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं, टेलिग्रामला टाकलेले. 2 गोष्टीचा क्रम करा, कारण ह्याच्यावर प्रश्न हमखास येणार आहे पर्टिक्युलरली कोणत्याही स्पर्धा परीक्षेला. 1 तर वादळांना कुठल्या देशाने नावं दिली, त्याचं मिनिंग काय?
कसाही प्रश्न विचारू शकतो किंवा त्यांचा क्रम लक्षात ठेवा. म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेली वादळ असतील, निसर्ग असेल, वायू असेल, तौक्ते असेल, अजून कुठलं असेल, तर ही क्रमानं कशी आली किंवा पश्चिम अरबी सागरात 2019 किंवा 2021 ला किंवा 1920 ला कशी वादळ आली, त्यांचा क्रम काय, अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे याची तयारी करताना डिटेलमध्ये तयारी करा. ज्याला करंट अफेअर्स शिकवलं जाईल ह्याच धर्तीवर शिकवलं जाईल, पण तुम्ही जर स्वतःहून त्यात इंटरेस्ट घेऊन अभ्यास केला रादर दॅन स्पून फिडिंगला, तर तुम्हाला जास्त रिलेव्हंट ठरेल. ठीक आहे. पुढे 2022 साली विश्वचषक मल्लखांब स्पर्धा खालील कोणत्या देशात पार पडतात? 1 भारत, 2 चीन, 3 अमेरिका आणि 4 कॅनडा. तर त्या अमेरिकेत पार पडणार. 147 लक्षात घ्या. 2022 साली विश्वचषक मल्लखांब स्पर्धा या अमेरिका देशात पार पडणार. म्हणून 147 उत्तर काय? 3 मल्लखांब. ठीक आहे. पुढे 143 डॉक्टर संदेश गुलानी यांची खालील कोणत्या देशाच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली? 1 स्कॉटलंड, 2 स्वीडन, 3 डेन्मार्क आणि 4 फिनलंड. तर त्यांची स्कॉटलंड मध्ये झाली. लक्षात घ्या. स्कॉटलंडच्या संसदेमध्ये खासदार म्हणून निवड झालेले ते पहिले भारतीय आहेत. ते मुळात पहिले इथले अमरावती जिल्ह्यातले. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येऊ शकतो की डॉक्टर संदेश गुलानी कोणत्या देशाच्या संसदेत खासदार आहेत? तर स्कॉटलंड देशामध्ये आहेत आणि पहिली भारतीय व्यक्ती की ज्यांची स्कॉटलंड देशामध्ये खासदार म्हणून निवड झालेली. या दोन्ही दृष्टिकोनातून हा प्रश्न 149वा प्रश्न. इटालियन खुली टेनिस स्पर्धा खालील कोणत्या खेळाडूंनी जिंकली? 1 नोवाक जोकोविच, 2 रॉजर फेडरर, 3 राफेल नदाल आणि 4 अँडी मरे. तर राफेल नदाल यांनी ती स्पर्धा जिंकली. पर्टिक्युलरली त्यानं नोवाक जोकोविच हा क्रमांक 1चा टेनिस खेळाडू आहे त्याच्या दृष्टिकोनातून. नोवाक जोकोविच हा सर्बियाचा खेळाडू आहे. रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंडचा खेळाडू आहे. राफेल नदाल हा स्पेनचा खेळाडू आहे. अँडी मरे हा इंग्लंडचा खेळाडू आहे. सगळे टेनिसशी निगडीत खेळाडू आहेत. या दृष्टिकोनातून तयारी करून ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलं वर्तमानपत्र जसं तुम्ही वर्षभर वाचाल त्या दृष्टिकोनातून एक दिवशी वाचून करंट अफेअर्स किंवा कुठलेही पुस्तक घेऊन जीकेचं वाचून स्पर्धा परीक्षा क्रॅक होत नाहीत. तुमचं वर्षभर वाचन असेल तर तुम्हाला प्रत्येक अँगल डेव्हलप होईल की हा खेळाडू कुठल्या खेळाशी निगडीत आहे, कुठल्या स्पर्धा असतात, काय असतात, हे अँगल डेव्हलप व्हायला वेळ लागतो. आणि मग एकदा तर ते बेस डेव्हलप झाला तर तुम्हाला फक्त ऍडिशन म्हणून करंट अफेअर्सचे मॅगझिन वाचायला लागतात. पण जोपर्यंत बेस पक्का होत नाही तोपर्यंत ह्या इरिलेव्हंट आहे. ठीक आहे. पुढे मानव संसाधन विकासाचे नाव बदलून खालील काय करण्यात आलंय? 1 कौशल मंत्रालय, 2 विकास मंत्रालय, 3 शिक्षण मंत्रालय आणि 4 अटल मंत्रालय. तर परत मोदी सरकारनं नाव केले शिक्षण मंत्रालय. लक्षात घ्या. पूर्वी ज्याला भारत सरकार 1963 झालं त्याला शिक्षण मंत्रालयच नाव होतं. परत त्याचं नाव बदलून मानव संसाधन विकास मंत्रालय केलं होतं आणि आता परत त्याचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय केलंय. जनरली प्रश्न या दृष्टीने येतो की कधी स्थापना झाली, मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणून नाव कधी बदललं आणि आता त्याचं नाव कधी केलं, या दृष्टिकोनातून प्रश्न. त्याचे मंत्री कोण आहेत, त्याच्याशी निगडीत योजना कुठल्या आहेत, या दृष्टिकोनातून अभ्यास केला. पण हा प्रश्न जास्त रिलेव्हंट नाहीये. पण एखाद्या स्पर्धा परीक्षेला तलाठी भरती किंवा पोलीस भरतीला आला तर तो तुम्हाला यावा म्हणून मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. प्रश्न 51 17 वर्षाखालील मुलींची विश्वचषक स्पर्धा खालील कोणत्या देशात पार पडणार? पुढच्या वर्षी होणार आहे ऍक्च्युअली 2022 ला. 1 भारत, 2 ब्राझील, 3 दक्षिण आफ्रिका, 4 चीन. तर लक्षात घ्या ती भारतात होणार आहे. आता 2021 ला होणार होती. कुठली? मुलींची वर्ल्ड कप फुटबॉल टुर्नामेंट जी आहे ती पर्टिक्युलरली भारतात होणार आहे. लक्षात घ्या. 2021 ला होणार होती, आता ती 2022 ला होणार आहे. या दृष्टिकोनातून हा प्रश्न रिलेव्हंट आहे की भारतात 2021-22 ला कुठल्या होणार. आता मला वाटतं T20चा वर्ल्ड कप होणार होता तर तो कदाचित UAE ला शिफ्ट करायचं चाललंय पण अजून ते निश्चित नाहीये. त्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन तुमची असू द्या. ठीक आहे. प्रश्न 122 म्युकर मायकॉसिस हा खालील कशामुळे होणारा आजार आहे? 1 विषाणू, 2 जीवाणू, 3 आदिवासी आणि 4 बुरशी. तर तो बुरशीमुळे होणारा आहे म्हणजे फंगायमुळे. पर्टिक्युलरली जे कोविडचे पेशंट्स आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी ज्यावेळेला स्टेरॉइड ट्रीटमेंट गेली आणि पर्टिक्युलरली जे डायबेटिक्स असतील तर त्यांची शुगर वाढलेली आहे. अशी शुगर वाढल्यामुळे काय होतं? फंगस डेव्हलप होतं आणि फंगस डेव्हलपमुळे काय होतं? तो भाग गंजतो किंवा गंजल्यागत काळा पडतो आणि ती बुरशी म्हणून म्युकर मायकॉसिस रुग्ण आता प्रत्येक राज्यात वाढत चाललेले आहेत आणि ह्याला नोटिफाईड डिसीज केलेले. नोटिफाईड डिसीज म्हणजे काय? तर असा आजार की ज्याची नोंदणी प्रत्येक रुग्णाला की त्याची नोंदणी करावी लागते. नोटिफाईड असल्यामुळे काय होतं? या आजाराला मोफत ट्रीटमेंट पण दिलेलं आहे. त्याच्यावर कुठलं औषध चालतं? एम्फोटेसेरिन. हे पण औषध महाग आहे खूप म्हणून राज्य सरकारनं काय केलेलं आहे? कुठलेही रेशन कार्ड असतो त्या रुग्णाला मोफत ट्रीटमेंट देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. म्हणून म्युकर मायकॉसिस हा कशामुळे आजार होणार आहे? बुरशीमुळे होणारा आजार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. सीबीआयचे संचालक किंवा प्रमुख म्हणून खाली कोणाची निवड करण्यात आली? 1 दत्ता फणसळकर, 2 परमबीर सिंग, 3 जयजीत सिंग आणि 4 सुबोध कुमार जयस्वाल. तर सुबोध कुमार जयस्वाल आता जे CISF चे मला वाटते महानिदेशक होते त्यांची आता सीबीआयचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ते 1985च्या बॅचचे IAS अधिकारी IPS अधिकारी आहेत.
आणि पर्टिक्युलरली ते महाराष्ट्राच्या इथे डीजी म्हणून काम करत होते, पण त्यांच्या इथल्या बदल्यांच्यावरनं महाराष्ट्र सरकारशी पटलं नाही म्हणून ते डेप्युटेशनवर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गेले आणि त्यांना आता सीबीआयचे प्रमुख म्हणून केलेले. ते तिथे 2 वर्ष त्यांचा कार्यकाळ असेल. बरोबर आहे. जयजीत सिंगचे आत्ताच ठाणेचे जे पोलीस प्रमुख आहेत त्यांची जयजीत सिंगची निवड झाली, ठाणे पोलीस आयुक्त म्हणून निवड झालेले प्रमुख म्हणून, हे पण लक्षात ठेवा. सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे प्रमुख. कुठल्या परीक्षेला रिक्रुट या ठिकाणी नवीन नियुक्ती आहेत त्या ठिकाणी हा प्रश्न रिलेव्हंट होतो. ठीक आहे. पुढे सीबीआयची स्थापना कधी झाली, सीव्हीसी बॉडी काय, हे प्रश्न आपले पॉलिटिकले ते आपण तिथे त्या ठिकाणी कव्हर करूया. ठीक आहे. पुढे प्रश्न 153, 1, 2, 3 करार खालील कोणत्या 2 देशांदरम्यानचा आहे? 1 भारत फ्रान्स, 2 भारत रशिया, 3 भारत जपान आणि 4 भारत अमेरिका. तर 1, 2, 3 करार हा भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा, हा भारत आणि अमेरिका दरम्यानचा आण्विक करार आहे. लक्षात घ्या. न्यूक्लिअर जो पॅक्ट असतो तो न्यूक्लिअर पॅक्ट आहे. ऍक्च्युली याच्याशी निगडीत जे 2 माणसं होती त्यांचं निधन झालं पर्टिक्युलरली आता, आणि त्या दृष्टीने हा रिलेव्हंट करार आहे. लोकसत्तामध्ये असं मेन्शन केलेलं आहे. भारत हा ज्यावेळेला आण्विक चाचण्या घेतल्या त्यावेळेला भारताला बरेचसे आण्विक निर्बंध लादण्यात आले. म्हणजे अणु तंत्रज्ञान जे असतं ते न प्रोव्हाइड करणे, त्याच्यासाठी जे फ्युएल असतं ते न प्रोव्हाइड करणे. मग ज्यावेळेला मनमोहन सिंग सरकारमध्ये आलं त्यावेळेला भारत आणि अमेरिकेनं भारताशी हा सेपरेट करार केला. याच्यानुसार जे अणुभट्टे आहेत त्यांचं 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलं. एक ज्या सिव्हिलियन वापरासाठी नागरी वापरासाठी असतील त्या, आणि दुसऱ्या लष्करी वापरासाठी. ज्या लष्करी वापरासाठी अणुभट्ट्या असतील त्या भट्ट्या ज्या आहेत त्यांचं निगराणी IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी करेल असं ठरलं पर्टिक्युलरली. आणि त्याच्यासाठी ॲडिशनल प्रोटोकॉल, लक्षात घ्या परत मी सांगतो, ते ॲडिशनल प्रोटोकॉल केला गेला. मग 1, 2, 3 करार खालील कोणत्या देशादरम्यान झाला? तर हा प्रश्न फसवा आहे म्हणून तुम्हाला मी टाकला की भारत अमेरिका. हा आत्ताचा करार नाही, 2008-9 झालेला आहे. पण आत्ता जे निधन झालं सौमित्र बसू आणि मला वाटते मिलन कुमार बॅनर्जी, त्यांच्याशी निगडीत हा प्रश्न आहे म्हणून मी इथं प्रश्न तयार केला, कारण तुम्हाला हा प्रश्न जास्त रिलेव्हंट ठरू शकतो. ठीक आहे. पुढे प्रश्न 154, ऑस्लो करार खालील कोणत्या देशांच्या दरम्यान आहे? 1 दक्षिण कोरिया जपान, 2 तैवान जपान, 3 भारत नॉर्वे आणि 4 भारत इस्रायल पॅलेस्टाईन. तर ऑस्लो अकॉर्ड जो होता तो पर्टिक्युलरली इस्रायल पॅलेस्टाईन या 2 देशांच्या दरम्यान घडला होता. आता जे इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष झालाय तर 1995चा ऑस्लो करार, यासर अराफात कोण होते याच्याशी हिंदूला डिटेल आर्टिकल आलेले, मी तिथे टाकलेलं आहे. परत मी इथं ते मेन्शन करणार नाही. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वाचा आर्टिकल, तुम्हाला शंका आली तर हे करा, तरच आपला सिलेबस कव्हर होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकवा म्हटलं स्पून फिडिंग, दॅट इज नॉट ऑफिसर. ऑफिसर कसं आहे की तुम्हाला एक गोष्ट करायला सांगितली तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या लेवलला तडीच नेली पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत ठीक आहे बाबा नाही ही गोष्ट तुम्हाला सांगितली, हे इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या सूचनांचं पालन करणं तुमचं काम आहे. त्याच्यानुसार गोष्ट घडवून आणणं तुम्ही करू शकता. मग तुम्हाला सांग नाही ही बातमी ह्या बातमी आम्हाला करंट अफेअर्स काढून द्या, ही बातमी आम्हाला प्रश्न काढून द्या, दॅट इज द बेसिकली स्पून फिडिंग. अशा गोष्टी स्पर्धा परीक्षेत काही लेवलपर्यंत मार्क पडतात पण काही लेवल नंतर मार्क पडत नाही. त्यामुळे क्वालिफाईंगमध्ये ते कॅन्डिडेट्स नसतात. मग स्वतःच्या लेवलला हे प्रिपरेशन करण्याचा प्रयत्न करायला. लक्षात घ्या आपण चांगल्या प्रकारे लेक्चर्स कव्हर करतोय. काही प्रश्न मी मानतोय 30 प्रश्न आहेत त्यातले सगळे रिलेव्हंट नसतील, पण 5 प्रश्न असे असतील की जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. माझ्या दृष्टीने 30ही महत्वाचे, तुमच्या दृष्टीने वाटलं नाही यार काहीतरी चाललंय 5 ते 10 ठीक आहेत, मग ठीक आहे ते 10 प्रश्न क्वालिटीचे असतील. वर्षभरात जर 1000 क्वेश्चन्स क्वालिटीचे झाले आणि त्यातले प्रश्न कुठल्याही स्पर्धा परीक्षेने आले तर ती तुम्हाला खूप मोठी मदत होऊ शकेल. ठीक आहे ना. लक्षात घ्या. आपण परत मी मेन्शन करतो की प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जे लोणी कोर्ला आहे प्रवरानगरला, यांच्या द बाळासाहेब द रिअल हिरो या सिरीजच्या अंतर्गत आपण ही सिरीज पर्टिक्युलरली लॉन्च केलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण दर लेक्चरला साधा 30 करंट अफेअर्सचे प्रश्न जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याही स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडेल. आपण त्यासाठी जे आपले फाउंडिंग फादर्स आहेत बाळासाहेब विखे पाटील ज्यांनी तो कानमंत्र दिला होता थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली, या कानमंत्रानुसार आपण काम करतो की जे काही जगात घडते ते आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था किंवा आसपासच्या परिसरातली जी मुलं आहेत किंवा महाराष्ट्रातली किंवा भारतातली जी मुलं प्रिपेअर करतात स्पर्धा परीक्षांना त्यांना उपयोगी पडेल अशा प्रकारचं नॉलेज आपण देण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामागे कुठल्याही कमर्शियल अँगल्स किंवा काही नाहीये. हे पूर्णपणे रेकॉर्डेड मोफत लेक्चर्स आहे. त्यामुळे जास्तीत विद्यार्थ्यांना सांगा की याला जॉईन व्हा, नक्कीच कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेला त्यांचा फायदा होईल. ठीक आहे. प्रश्न 154, डॉक्टर निर्मल कुमार बॅनर्जी या खालील कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? 1 वैद्यकीय क्षेत्र, 2 जैवतंत्रज्ञान क्षेत्र, 3 नॅनो तंत्रज्ञान, 4 अणुक तंत्रज्ञान. ते अणुक तंत्रज्ञानाशी निगडीत होते. यांचा आत्ता नुकताच मृत्यू झाला आणि त्याच्याविषयी लोकसत्ताला बातमी आली होती. प्रश्न असाच येतो ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत, त्याच्यातच करार आला होता. 1, 2, 3 करार कुठला आहे तोही तुम्ही वाचा. मग 1, 2, 3 करार काय म्हणलं तुम्ही सर्च केला पाहिजे. 1, 2, 3 करार काय, जर मला उद्या अधिकारी व्हायचे क्लास 1 क्लास 7 तो अधिकारी तर मग 1, 2, 3 करार काय मला वाचला गेला पाहिजे आणि तो माझ्या वाचनात गेला तरच मी उद्या जाऊन सक्सेस होईल. मग त्या दृष्टिकोनातून तुमचे प्रिपरेशन असले पाहिजेत हे लक्षात घ्या. ठीक आहे.
तर लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण करंट अफेअर्सचे लेक्चर क्रमांक 5 बघितलं, ज्याच्यामध्ये आपण 30 ते जवळजवळ 30-32 क्वेश्चन्स करंट अफेअर्सचे जे गेल्या आठवड्यातले होते त्याच्याशी निगडीत कव्हर केले. आपली जी दररोजची लेक्चर सिरीज आहे रेकॉर्डेडची ती तर चालू राहीलच, पण करंट अफेअर्सची सिरीजही या दृष्टीने पुढे चालू राहील. या आठवड्याची पुढचे लेक्चर जे असतील ते त्या दिवशी साधारणतः पुढच्या शुक्रवारी तुम्हाला अपलोड होऊन जातील. त्याबद्दल काही हे करू नका, दुमत बाळगू नका. फक्त ते ऐकत चला, ऐकण्यातनं त्यातनं काही रिलेव्हंट पार्ट आहे तो घ्या आणि मग तुम्हाला ते स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडेल. ठीक आहे, तुम्ही आज लेक्चर माझं आशा करतो तुम्ही लेक्चर डिटेलमध्ये ऐकाल आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ठीक आहे.